तर उद्या मुंबईसह कोकण किनारपट्टीला रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। रेड अलर्ट जारी केल्यामुळे नागरिकांना विशेष काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। एक अत्यंत महत्त्वाची बातमी आपण बघतोय। कोकण किनारपट्टीला रेड अलर्ट जारी झालेला आहे आणि त्यामुळे विशेष खबरदारी घ्या असं आवाहन करण्यात आलेलं आहे। उद्या देखील मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे रेड अलर्ट जारी झालेला आहे। कोकण किनारपट्टीला हा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। तर कोणकोणत्या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलेला आहे आपण पाहणार आहोत। तर यावेळेस आपण बघतोय की हा रेड अलर्ट जारी झालेला आहे आणि यामध्ये आपण बघतोय मुंबईला रेड अलर्ट विशेष म्हणजे देण्यात आलेला आहे। अत्यंत महत्त्वाचं म्हणजे ही दृश्य आपण बघतोय या ठिकाणी या नकाशावर आपल्याला बघता येईल की कशा पद्धतीने पावसाचा जोर जो आहे तो इथं वाढेल आणि त्यामुळे हा रेड अलर्ट जारी झालेला आहे। म्हणून शाळा कॉलेजेसला सुट्टी देण्यात आलेली आहे। मुंबईसोबतच ठाणे, रायगड तसंच वसई विरार, पालघर या भागात देखील आपल्याला माहिती आहे की मोठ्या प्रमाणात पाऊस उद्या होऊ शकतो। मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। त्यामुळे या ठिकाणी आपण बघतोय की आता रेड अलर्ट असल्यामुळे शाळांना देखील सुट्टी जाहीर झालेली आहे। त्यामुळे उद्या मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो, म्हणूनच हा रेड अलर्ट जारी झालेला आहे। ही दृश्य आपण बघतोय कशा पद्धतीने पाऊस जो आहे तो या ठिकाणी अरबी समुद्रातून या भागामध्ये येतोय आणि हा पावसाचा जोर हा वाढणार असल्याचं दिसतंय। त्याचमुळे हा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। अत्यंत महत्त्वाचं म्हणजे ही दृश्य आपण बघतोय कशा पद्धतीने पाऊस जो आहे तो अरबी समुद्रातून महाराष्ट्राच्या दिशेने महाराष्ट्रातल्या मुंबई, ठाणे या भागामध्ये मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचं दिसतंय आणि या दृश्यांमध्ये स्पष्ट होत आहे की मुंबईच्या किनारपट्टीला रेड अलर्ट जारी झालेला आहे। त्यामुळे शाळांना, कॉलेजेसला देखील सुट्टी देण्यात आलेली आहे। सोबतच एक अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की शाळा कॉलेजेसला सुट्टी जरी दिलेली असली तरी उद्या मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची ही शक्यता आहे। त्यामुळे सगळ्यांनी सावध राहणं देखील तितकंच गरजेचं आहे। सुरक्षिततेचा उपाय म्हणून या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की प्रत्येकाने आपली स्वतःची काळजी घेणं देखील तितकंच गरजेचं आहे। की दृश्य आपण बघतोय कशा पद्धतीने या ठिकाणी हा रेड अलर्ट जारी झालेला आहे।